नमस्कार. प्रभात समाचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जसजसं वसई विरारचं राजकारण देशाच्या पलीकडे जातं आणि ह्या राजकारणाची अतोनात चौकशी केली जाते, असं राजकारण आहे की वसई विरार महानगरपालिकेवरती गेल्या 1 वर्षावरती परिवर्तन झाल्यानंतर भाजपकडे जी इनकमिंग सुरू झालेलं आहे आणि समोरच्या जे विरोधक आहेत त्यांचं सुपडा साफ करण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपल्याबरोबर ज्यावेळी पक्षप्रवेश अनेक लोकांचा आज 200 कार्यकर्त्यांचा इथे पक्षप्रवेश झालेला आहे. आपल्याबरोबर आमदार राजन नाईक साहेब आहेत. नाईक साहेब, काय सांगाल, आज जो पाठपुरावा केल्यानंतर आणि इतर कामाच्या रूपरेषेवरती आपल्याकडे कार्यकर्ते बोलवले जात नाही तर पक्षप्रवेश करण्यासाठी रांगेत उभे आहेत, काय सांगाल? आमच्याकडे आज या विभागातील एक प्रतिष्ठित नागरिक, एक समाजसेवक, लोकांच्या हाकेला धावून जाणारे आमचे हरेश्वर पाटील साहेबांचा, त्यांच्या पूर्ण टीमचा, नारंगी असेल, कोपरी असेल, वैतरण असेल, विरार फाट्यातील अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टी सामान्यातल्या सामान्य लोकांची पार्टी आहे, जनतेची पार्टी आहे. त्यामुळे लोक आदरणीय पंतप्रधान मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामावरती खुश होऊन आणि आमदार म्हणून आम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला बघून निश्चितपणे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या महापालिकेमध्ये ते भारतीय जनता पार्टी सत्ता आणण्यासाठी मदत करतील. सर, काय सांगाल की बरेच बहुजन विकास आघाडीचे आजी माजी सभापती, नगरसेवक हे पक्षप्रवेश करत आहेत, काय तिकिटासाठी बहुजन विकास आघाडी तिकीट मिळणार नाही म्हणून पक्षप्रवेश भाजपमध्ये करत आहेत का? नाही नाही नाही, हे देशाचे पंतप्रधान मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आमदार म्हणून आम्ही जे काम करतो आणि हा विकास गेल्या वर्षभरात जो नालासोपारा विरार वसईमध्ये दिसला, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, हॉस्पिटल असेल, रस्ते असतील, बाकी सगळं जे ITI असेल, अशी अनेक कामं जी आम्ही केली, त्या कामाला त्यांनी दाद दिलेली आहे आणि त्या कामावर बघूनच ते लोक पक्षप्रवेश करत आहेत. त्यांची कुठलीही अपेक्षा नाही की आम्हाला नगरसेवकाचं उमेदवारी द्यावं असं, अजिबात, नो कंडिशन. ओनली आम्ही देशासाठी काम करणाऱ्या पक्षालाच आम्हाला पक्षासाठी काम करायचं आहे असा त्यांचा संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे जात आहे. साहेब, काय सांगाल की 115 नगरसेवकांची ही महानगरपालिका असताना आपल्या भाजपमध्ये 850 इच्छुक उमेदवारांनी अर्ज जे भरलेले आहेत आणि ही खरी कसोटी आहे की खरोखरच आजी माजी आणि नाराज हे उमेदवार तुमच्यासमोर असणारच, त्यांना कसं तुम्ही समजून सांगणार? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ थर्ड म्हणतात. उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत ते उमेदवार मागत राहतील. ज्या दिवशी पक्ष नेते, आमचे महाराष्ट्राचे नेते उमेदवार डिक्लेअर करतील त्या दिवशी सगळे कार्यकर्ते एक पक्षाचे सैनिक म्हणून या वसई विरार नालासोपाराच्या विकासासाठी 100% काम करतील आणि काम करणार आहेत असं निश्चितपणे आहे. साहेब, 35 वर्ष जे काही कामं झाली आहेत आणि आपण जो अजेंडा घेऊन गेला आहेत अनेक कामांचा, त्यावेळी कार्यकर्त्यांना आणि तुमच्या उमेदवारांना काय एक संधी देताना काय सांगितलं आहे की खाली मेसेज काय सोडा मतदारांना? विकास, विकास आणि विकास. जी कामं अजूनही झाली नाहीत, जिल्हा परिषद शाळा, हॉस्पिटल असतील, या आजूबाजूला खेळणारे बगीचे असतील, हा जीवदानीकडे जाणारा रस्ता काँक्रीटचा असेल, ह्या आजूबाजूच्या परिसराचा चांगला विकास असेल, रस्ते असतील, हे सगळं चांगल्या प्रकारे, नारंगीचा उड्डाण पूल असेल, हे चांगलं आपण करू शकतो. आपण केलं आहे आणि त्याचा अनुभवही लोकांनी घेतला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर जनतेकडे जा, जनता आपल्याला भरभरून मतं देणार आहे. आताच आपण पाहिलं की आज बहुजन विकास आघाडीचे बरेचसे कार्यकर्ते गेले 2-3 दिवस पक्षप्रवेश करत आहेत, लाईन लागलेले आहेत आणि आता समाजसेवक हरेश्वर पाटील यांनी आज पक्षप्रवेश आपल्या अनेक शेकडो कार्यकर्त्यांबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती 100% 100हून अधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा आत्मविश्वास आपले आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.